सावता परिषद नांदेड जिल्हा शाखेच्या वतीनं दिनांक 10 मार्च 2026 मंगळवार रोजी सकाळी ठीक 9 वाजता सावित्रीबाई ज्योतिराव फुले पूर्णाकृती पुतळा ITI चौक नांदेड इथं सावता परिषद माळी महासंघ, समता परिषद व पिछडा शोषित संघटना नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती राष्ट्रमाता पहिला मुख्याध्यापिका, विद्येची जननी, थोर समाजसेविका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 129व्या स्मृती दिनानिमित्त सर्व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी ST मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यल मिसलवाड यांनी प्रस्तावना मांडून आपले मनोगत व्यक्त केले। ते आपल्या भाषणात म्हणाले की सावित्रीबाई फुले यांनी 18व्या शतकात 1 जानेवारी 1848 पहिली शाळा स्थापन करून 1852 पर्यंत एकूण 18 शाळा त्या काळी प्रस्थापितांना न जुमानता कुणाकडूनही कसलीही मदत न घेता शाळा स्थापन करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असं प्रतिपादन केले। प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे म्हणाले आपल्या भाषणात की सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना उजाळा देऊन आधुनिक काळात मुलींनी शिकलं पाहिजे असं सांगून भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याची दखल घेऊन त्यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी त्यांनी यावेळी सावता परिषदेच्या वतीनं केंद्र सरकारकडे केली। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ नेते रामचंद्र रासे अण्णा, OBCचे ज्येष्ठ नेते सटवाजी माचनवार, बालाजी थोटवे, सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ राऊत, सावता परिषदेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, पिछडा शोषित संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सतीशचंद्र शिंदे, शंकर सोनवणे, मारुती लुटे, सोनाजी राऊत, प्राध्यापक मारुती शितळे, श्रीमंत राऊत, बालाजी बनसोडे, मारुती राऊत, दादाराव गडगिळे, गोपाळराव गडगिळे यांची प्रमुख उपस्थिती होती। याप्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।